आता आपण बघूयात मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। पश्चिम रेल्वेवर आज 4.5 तासांचा ब्लॉक। गोरेगाव कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या वार्गिंगच्या कामामुळे ब्लॉक। रात्री 12:15 ते पहाटे 4:45 पर्यंत ब्लॉक असणार। दक्षिण मुंबईतील बॅकबे रिक्लेमेशन योजनेतील ब्लॉक 3 आणि 4 चा MMRDA कडून आराखडा तयार। नरिमन पॉइंट समुद्रात भराव टाकणार। कल्चरल प्लाझा मरीन प्रकल्प परिसराला नवा साज देणार। बदलापूर नवी मुंबई प्रवास 20 मिनिटात होणार। MMRDA बांधणार विमानतळ प्रवेश नियंत्रण मार्ग। 20 किलोमीटरच्या मार्गासाठी 10,833 कोटी रुपये खर्च। नवी मुंबईत उद्या संध्याकाळी पाणी पुरवठा बंद राहणार। जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्ती कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं नवी मुंबई पालिकेचं आवाहन। मुंबईतील करी रोड परिसरातील पाणी पुरवठा शुक्रवारी बंद। सेनापती बापट मार्गावरील प्रमुख जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा विस्कळीत। पुढील 6 महिन्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिलं उड्डाण होण्याची शक्यता। मोदींच्या उपस्थितीत 5 ऑक्टोबरला सुखोईची चाचणी होणार। मुंबईतील म्हाडाच्या 2330 घरांसाठीच्या अर्जांची 27 सप्टेंबरला यादी। म्हाडाच्या वेबसाईटवर 27 तारखेला सायंकाळी 6 वाजता यादी प्रसिद्ध होणार। नवी मुंबईच्या APMC मार्केटमधील कांदा महागला। घाऊक बाजारातील कांद्याचे दर प्रति किलो 50 रुपयांवर। पावसामुळे कांद्याची आवक घटल्यानं दरात वाढ। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर मुंबईत बॅनरबाजी। बॅनरवर देवेंद्र फडणवीसांचा फोटो। महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना असाच न्याय मिळणार, बॅनरवर उल्लेख।